नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने कृषी दीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी वाटाण्याची ज्यावेळेस लागवड करतात त्यावेळेस दोन हंगामामध्ये वाटाण्याची शेतकरी लागवड करत असतो। एक तुमचा खरीप हंगामामध्ये आणि दुसरा रब्बी हंगामामध्ये। काही शेतकरी खरीपामध्ये AP3 वाटाण्याची लागवड करतात, काही शेतकरी गोल्डन वाटाण्याची लागवड करतात आणि दुसरा जो हंगाम आहे रब्बी हंगामामध्ये हिवाळ्यामध्ये बरेच शेतकरी गोल्डन वाटाण्याची लागवड करत असतात। तर शेतकरी मित्रांनो, आपण अशाच एका व्हरायटी विषयी माहिती पाहणार आहोत। त्याचं उत्पादन सुद्धा चांगलं आहे, मार्केटला दर सुद्धा चांगला आहे आणि एवढं क्लायमेट खराब असून सुद्धा प्लॉटमध्ये शेंगांची संख्या चांगली आहे। वाटाणा जो प्लॉट आहे हा प्लॉट आता चांगल्या सद्यस्थितीमध्ये आहे। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा करणार कलर सीडचा जो वाटाणा आहे गोल्डन वाटाणा, तो टायगर नावाने येतोय। तर या वाटाण्याची स्पेसिफिकेशन काय आहे, मार्केटमध्ये याला दर कसा सापडतोय, जे उत्पादन कसं निघतं, अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही प्लॉट पाहू शकता। हा जो प्लॉट आहे हा प्लॉट जो वाटाण्याचा प्लॉट आहे, तर कलर सीड कंपनीचा जो गोल्डन वाटाणा टायगर नावाने, तर ही टायगर व्हरायटी आहे। आणि शेतकरी मित्रांनो, या व्हरायटीची जर स्पेसिफिकेशन सांगायची झाली तर एका झाडाला 40 ते 50 शेंगा लागतात आणि 12 दाणे हा जी शेंगे, शेंगामध्ये वाटाण्याचे ते दाणे असतात, हे 12 दाणे आहेत आणि अट्रॅक्टिव्ह, एकदम खायला गोड आहे। दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, शेतकरी ज्यावेळेस वाटाण्याची लागवड करतोय, वाटाण्याची ज्यावेळेस पेरणी करत असताना एकरी ज्यावेळेस शेतकरी गोल्डन वाटाणा करत असतो तर 20 ते 25 किलो म्हणजे फेकायचं असेल, कास्ट करायचं असेल आपल्याला 25 किलो। आणि जर तुम्ही ऑटोमॅटिक यंत्राने पेरणी करत असाल किंवा आपलं ट्रॅक्टरने पेरणी करत असाल तर 20 किलो एकरी बियाणं हे गोल्डन वाटाण्याचं लागत असतं। आणि शेतकरी मित्रांनो, काय होतं की शेतकरी ज्यावेळेस वाटाण्याची लागवड करतोय, तर लागवड करत असताना कोणता बी शेतकरी ज्यावेळेस पीक लावतोय तर लागवड करत असताना लागवडीचा हंगाम शेतकरी मित्रांनो खूप महत्वाचा आहे। आता हा जो वाटाणा आहे कलर सीड कंपनीचा टायगर नावाने गोल्डन वाटाणा येतो, तर याची लागवड तुम्ही खरीप हंगामामध्ये करू शकता, जून जुलैला, प्लस तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सुद्धा या वाटाण्याची तुम्ही लागवड करू शकता। पण जास्त करून या वाटाण्याची लागवड बरेचसे शेतकरी रब्बी हंगामामध्ये करतायत। आणि रब्बी मध्ये काय होतं की उत्पादन सुद्धा चांगलं भेटतं। दुसरी गोष्ट, जी क्लायमेटिक कंडिशन म्हणतो आपण या वाटाण्यासाठी, तर क्लायमेटिक कंडिशन मध्ये म्हटलं तर काय होतं की थंड हवामान वाटाणे पिकाला चांगलं मानवतं। तुम्ही पाहू शकता की मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये बरेच शेतकरी वाटाण्याचं उत्पादन चांगले घ्यायचे, कारण का त्यावेळेस काय व्हायचं की थंडीमध्ये काय तुमचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 ते 4 महिने थंडी चांगली राहायची आणि त्या पिरियडला वाटाण्याचं उत्पादन चांगलं यायचं। पण आता चालू मध्ये जर तुम्ही पाहिलं तर उत्पादन पूर्ण घटलेलं आहे, का की टेम्परेचर पूर्ण अपडाऊन होतंय। आणि टेम्परेचर अपडाऊन झाल्यामुळे काय होतं की त्याचे तोडे आहेत गोल्डन वाटाण्याचे अगदी कमी तोडे होत आहेत। पहिले काय व्हायचं 8-8, 10-10 तोडे व्हायचे, आता काय होते की 5, 6, 7 पर्यंत जास्त तोडत, कारण का क्लायमेट हे पूर्ण खराब झालेलं आहे। शेतकऱ्यांनो, माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की जो वाटाणा आहे आता, हा वाटाण्याची जी क्वालिटी टायगर वाटाणे कलर सीडच्या क्वालिटी सुद्धा चांगली आहे आणि शेंगांची संख्या सुद्धा चांगली आहे। आणि शेतकरी मित्रांनो, चालू मध्ये तुम्ही पाहिलं तर आता वाटाणा खूप कमी क्षेत्रावर आता वाटाण्याची लागवड आहे। ह्या वर्षी थोडासा दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, प्लस दुसरी गोष्ट क्लायमेटमध्ये रोज चेंजेस घडतायत आणि खूप कमी शेतकऱ्यांकडे आता वाटाण्याचं पीक आहे। आणि ज्या शेतकऱ्यांकडे वाटाण्याचं पीक आहे त्यांच्यात चांगले सुद्धा पैसे सुद्धा होत आहेत। मार्केटला वाटाण्याला दर सुद्धा चांगले, अगदी 90 रुपये, 100 रुपये किलो वाटाणा मार्केटमध्ये खपतोय। अगदी लोकल मार्केटला सुद्धा मार्केटमध्ये मागणी चांगली, प्लस मोठ्या मार्केटला सुद्धा वाटाणा आता खूप कमी आहे। त्यामुळे चालू मध्ये शेतकऱ्यांचे वाटाण्यामध्ये चांगले पैसे होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, काय होतं की आता क्लायमेटमध्ये बदल झाला की ज्या रोगकिडी व्यवस्थापन आहे वाटाण्यामध्ये, काय होतं की तुमचे पांढरी बुरशी चा प्रादुर्भाव, आळीचा प्रादुर्भाव, प्लस पांढऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव, पांढरी आणि काळी बुरशी, आणि दुसरा मरीचा प्रादुर्भाव हा वाटाणा पिकाला जास्त होत असतो। म्हणजे जसं तुमची क्लायमेटिक कंडिशन आहे त्या कंडिशननुसार जे वाटाण्याचे रोग आहेत हे रोग वेगळे येत असतात। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला वाटाणा लावायचा असेल किंवा वाटाणा तुम्हाला पेरायचा असेल खरीप आणि रब्बी मध्ये, तर तुम्ही कलर सीडचा गोल्डन सेगमेंट मध्ये तुम्ही टायगर ही व्हरायटी लावू शकता। मी मागे सांगितलं स्पेसिफिकेशन, मी सांगितलं होतं की एका झाडाला 40 ते 50 शेंगा लागतात आणि एका शेंगामध्ये 12 दाणे आहेत। म्हणजे एकमेव अशी व्हरायटी त्यामध्ये 12 दाणे चांगले टपोरे दाणे आहेत, एक समान दाणे आहेत आणि दाणे संख्या चांगली, खायला गोड आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला जो वाटाणा लावायचा असेल तर तुम्ही कलर सीड कंपनीचा टायगर वाटाणा लावू शकता। आणि शेतकरी मित्रांनो, वाटाणा पिकाविषयी तुमचा
तुमच्या मनामध्ये अजूनही काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.